खंड पहिला. ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. 1. नव्या प्रकाशासाठी ध्यान साधना. जेवण करून ताजेतवाने झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र त्यांना स्पर्शही केला नाही. यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता. त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुधाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 प्रकारचे स्वप्न पडले आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपणाला खात्रीने बोधी प्राप्त होणार असा त्यांनी त्या स्वप्नाचा अर्थ लावला. त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या सेविकाने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून ते म्हणाले, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ बुडाले. अशा आणि दृढ संकल्प यांनी युक्त होऊन त्यांनी उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले. तेथे त्यांनी एक पिंपळाचे झाड पाहिले. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या झाडाखाली बसण्याचा त्यांनी विचार केला. 4ही दिशांचा विचार केल्यावर त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण चित्तविकारांच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींनी नेहमी याच दिशेला निवडले होते. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी, स्नायू आणि हाडे जरी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस गळून गेले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर हत्याप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दोघे पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या गौतमाच्या दर्शनामुळे जागृत झाले. सिद्धार्थ गौतमांना पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित होणार अशी त्यांना खात्री पटली व त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपण नक्कीच बुद्ध होणार. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्याला आदराने वंदन करीत आहे, कारण आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहे, याचा अर्थ आपण नक्कीच बुद्ध होणार. चिंतनासाठी ते जेव्हा बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना शास्त्रामध्ये मारपुत्र म्हटले आहे, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. मारपुत्र अर्थात मनोविकार आपल्याला पराभूत करून आपला हेतू निष्फळ करतील की काय अशी गौतमांना भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ध्यानी बळी पडले हे त्यांना माहीत होते. म्हणून आपले सगळे धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, हे मार, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे आणि माझ्यामध्ये प्रज्ञा सुद्धा आहे. अरे हे मार, हे दुष्ट वासनांनो, तुम्ही माझा पराभव कसा करू शकाल? कदाचित नद्यांचे प्रवाह वाऱ्यामुळे कोरडे पडू शकतील, पण माझा निश्चय ढासविणे तुम्हाला शक्य नाही. पराजित होऊन जिवंत राहण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनाने गौतमांच्या मनावर जबरदस्त आक्रमण केले होते. जेव्हा कावळ्याला कुठेही कसलाही गोड पदार्थ न आढळल्यामुळे तो तिथून निघून जातो, त्याचप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. 2. ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी
40 दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थ गौतमांनी गोळा केले होते. मनाला चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी अन्न ग्रहण केले व ते ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमांना 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावे लागले. त्यांना अंतिम अवस्थेला पोहोचण्यासाठी 4 पायऱ्यांनी मार्गावर आक्रमण करून त्यांनी संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधानतेचा संयोग होती. त्यांच्या एकांतवासामुळे ही पहिली पायरी गाठण्यास त्यांना मदत झाली. दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यात एकाग्रतेची भर पडली. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा व जागरूकता यांचा संयोग झाला. चौथा व शेवटच्या अवस्थेमध्ये मनाचा समतोलपणा आणि पवित्रतेचा संयोग झाला. त्याचप्रमाणे जागरूकतेचा आणि समचित्तेचा संयोग झाला. अशा प्रकारे जेव्हा त्यांचे चित्त एकाग्र झाले तेव्हा ते पवित्र झाले. जेव्हा ते निर्दोष झाले, जेव्हा त्यात किंचितही डाग राहिला नाही, जेव्हा ते सुकोमल झाले, जेव्हा ते दक्ष झाले, जेव्हा त्यात दृढता आली, जेव्हा ते सर्वथा रागरहित झाले, जेव्हा त्यांची नजर एकमात्र उद्देशावरच होती, तेव्हा गौतमांनी आपले सर्व ध्यान त्या एकमात्र समस्येवर केंद्रित केले जी त्यांना अस्वस्थ करीत होती. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना मार्ग काही अंशी प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की त्यांच्यासमोर 2 समस्या होत्या. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि दुसरी ही की ते दुःख नाहीसे कसे करावे व मानव जातीला सुखी कसे करावे. याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अविद्येचा नाश होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला. 3. नव्या धम्माचा शोध. सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले तेव्हा त्यांच्या मनावर सांख्य तत्वज्ञानाचा बराच प्रभाव होता. त्यांच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वास्तव आहे. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास सिद्धार्थ गौतम उत्सुक होते. सांख्य तत्वज्ञानाकडे या प्रश्नांचे उत्तरच नव्हते. म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्यांनी स्वतःला पहिला प्रश्न विचारला, तो असा की ती कोणती कारणे आहेत, ते कोणते हेतू आहेत ज्यामुळे व्यक्तिमात्राला दुःख भोगावे लागते. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की दुःखाचा नाश कसा करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्यांना मिळाले. त्यालाच सम्यक संबोधी म्हणतात. याच कारणामुळे त्या पिंपळाच्या झाडाला ज्याच्या खाली बसून सिद्धार्थाने सम्यक संबोधी प्राप्त केली त्याला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. 4. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात. एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो? बोधिसत्वाला सतत 10 जन्मापर्यंत म्हणजेच जीवनभर बोधिसत्व राहावे लागते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे सोन्यात चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून ह्या गोष्टी स्पष्टपणे पाहतो की पूर्वी अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. जेव्हा त्याला या गोष्टीचा बोध होतो तेव्हा त्याच्या मनात मुदिता उत्पन्न होते, म्हणजे आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमला भूमी प्राप्त होते.
यावेळी बोधिसत्व कामवासनेपासून सर्वथा मुक्त झालेला असतो. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवतो. तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो किंवा ना कुणाच्या सद्गुणाला नाउमेद करतो. आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला प्राप्त करतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता या सिद्धांतांना पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांना हृदयंगम करतो. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठमोठ्या त्याग करण्यास तयार असतो. जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अचुष्मती भूमी प्राप्त करतो. या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ध्यान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो. 4 सम्यक व्यायामावर केंद्रित करतो. 4 प्रयत्नावर केंद्रित करतो. त्याचप्रमाणे 4 वृद्धिपदावर आणि 5 प्रकारच्या शिलावर आपले चित्त केंद्रित करतो. जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदूरजया प्राप्त करून घेतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते. जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी भूमी प्राप्त करतो. या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण व त्यांची 12 निदाने यांना पूर्ण आकलन करण्याची त्यांची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्राविषयी त्याच्या अंतःकरणात असीम करुणा उत्पन्न होते. जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व अथवा दीर्घकाळातील असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. तो असा की कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचाराविषयी तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो. तो क्षमाशील होतो. सहनशीलता, व्यवहार चातुर्य, ऊर्जा, शांत स्वभाव, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धम्माचे ज्ञान होते आणि लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो. कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याचवेळी प्राणीमात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्यांचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवित नाही. म्हणून कितीही संकट येवोत त्याला सन्मार्गावरून कधीही दूर करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अचल किंवा अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो करतो. स्वाभाविकताच अनुसरतो. तो जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांचे शास्त्र आणि सर्व दिशा यात संचरण केलेले असते त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले आहे असा तो कालातीत होतो. अशा मनुष्याची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धम्ममेधा होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व हे 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची येणेप्रमाणे स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्य तर मिळवलीच पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही पूर्णपणे अभ्यास करून त्याचे पूर्ण पालन केले पाहिजे. जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारमितेची परिपूर्ती केली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता अभ्यासली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.
अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो. बुद्ध होणे हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवन अवस्थांच्या किंवा जातकांचा हा सिद्धांत ब्राह्मणाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांताच्या सर्वतः प्रतिकूल आहे. म्हणजे देव अवतार घेतात या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे. जातक कथांचा आधार असा आहे की भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वामध्ये अतुच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचा समावेश आहे. अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची झडण ही पवित्र असाव्याची आवश्यकता नसते. ब्राह्मणी अवतारवादाचा ब्राह्मणोक्त सिद्धांत केवळ एवढेच सांगतो की ईश्वरांच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असे असले तरी त्याला केवळ आपल्या अनुयायांच्या म्हणजे भक्तांचे रक्षण करणे एवढेच कार्य असते. हा सिद्धांत की बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला प्रथम अशा 10 जीवन अवस्थातून जाणे आवश्यकच आहे. अशा तऱ्हेची जी अट आहे तिला कुठेही तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.